Good morning to all of you. I, Professor B.S. Deshmukh, lecturer in Maratha Vidya Prasarak Samajas, Rajarshi Shahu Maharaj Polytechnic. In previous lecture, we have to discuss on the steam, various types of steam, and the boiler. Now today we have to discuss on the classification of the boiler. Now we have to see the classification of boiler. First one, according to the content in the tube. आज आपण बॉयलरचं क्लासिफिकेशन डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे अकॉर्डिंग टू द कंटेंट इन द ट्यूब. बॉयलरमध्ये जे काय ट्यूब्स प्रेझेंट असतात त्यामध्ये एक्झॅक्टली काय कंटेंट असतं प्रेझेंट त्यावरनं त्याचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. फर्स्ट वन फायर ट्यूब बॉयलर अँड सेकंड वन वॉटर ट्यूब बॉयलर. यामध्ये दोन टाईप्स येतात. फर्स्ट असतं फायर ट्यूब बॉयलर अँड सेकंड असतं वॉटर ट्यूब बॉयलर. इन फायर ट्यूब बॉयलर फ्लेम अँड हॉट गॅसेस passes through the tubes which are surrounded by water. जे काय फ्लेम्स किंवा हॉट गॅसेस असतात विच आर प्रेझेंट इन द ट्यूब्स ते कशात असतात ट्यूब्समध्ये प्रेझेंट असतात आणि ते कशाने सराउंडेड केलेलं असतं तर ते वॉटरने सराउंडेड केलेलं असतं. याचं एक थोडक्यात एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये जे काही पाणी तापवण्यासाठी बंब यूज केला जातो हे त्याचं एक एक्झाम्पल असू शकतं की ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल जे काही आपण त्यामध्ये बर्न करतो वूड असो कोल असो जे काही त्यामध्ये जाळतो ते एका पाईपमध्ये प्रेझेंट असतं त्या ट्यूबमध्ये प्रेझेंट असतं आणि ते कशाने सराउंडेड केलं असतं तर ते पाण्याने सराउंडेड केलेलं असतं. आणि ज्या इन्स्टंटला तुम्ही त्यामध्ये ते बर्न करतात तर ते जी काय हीट जनरेट होते ती हीट कशाला दिली जाते त्याच्या सराउंडेडला जे काय वॉटर प्रेझेंट आहे त्या वॉटरला ती हीट दिली जाते आणि त्या वॉटरचं टेम्परेचर हळूहळू काय होत जातं इन्क्रीज होत जातं आणि ते पाणी तापतं. ओके. तर एक लेवल अशी येऊ शकते की जर समजा आपण खूपच जास्त प्रमाणात त्यामध्ये हीट दिली किंवा बर्न केलं तर काय होऊ शकतं की जी काय हीट त्याला दिली त्या हीटनं काय होतं साईडचं पाणीचं टेम्परेचर कंटिन्युअसली इन्क्रीज होऊ शकतं आणि कंटिन्युअसली इन्क्रीज झाल्यानंतर एक वेळ अशी येऊ शकते की जे काही पाणी ते पाणी एक बॉइलिंग पॉईंटला पोचू शकतं आणि बॉइलिंग पॉईंटला पोचल्यानंतर त्या पाण्याचं वेपरमध्ये काय होऊ शकतं कन्व्हर्जन होऊ शकतात. याला आणि सेम केस असते ज्यावेळेस फायर ट्यूब बॉयलर आपण बघितलं जातं तर त्यामध्ये फायर ट्यूब बॉयलरमध्ये काय असतं की ज्या काय ट्यूब्स असतात त्याच्यामध्ये फायर किंवा हॉट गॅसेस किंवा फ्लेम हे त्यामध्ये प्रेझेंट असतं आणि त्याच्या सराउंडेडला वॉटर प्रेझेंट असतं आणि हे फ्लेम किंवा हॉट गॅसेसमध्ये प्रेझेंट असलेली जी काय हीट आहे ती हीट कशाला दिली जाते तर ती हीट तुमच्या साईडला जे प्रेझेंट वॉटर आहे त्या वॉटरला ती हीट दिली जाते आणि त्या वॉटरचं टेम्परेचर काय केलं जातं त्या ठिकाणी इन्क्रीज केलं जातं आणि एक वेळ अशी येते की वॉटरचं टेम्परेचर इतकं इन्क्रीज होतं की ते त्याच्या बॉइलिंग पॉईंटला पोचतं आणि त्या वॉटरचं तुमच्या स्टीममध्ये कन्व्हर्जन होतं. ओके. सेकंड वन इज अ वॉटर ट्यूब बॉयलर. ज्याप्रमाणे ट्यूब्समध्ये वॉटर प्रेझेंट असतं ज्याप्रमाणे फायर ट्यूब बॉयलरमध्ये ट्यूबमध्ये फायर प्रेझेंट असतं त्याचप्रमाणे ट्यूब्समध्ये काय प्रेझेंट असते तर ते वॉटर प्रेझेंट असतं आणि त्याच्या साईडच्या सराउंडिंगने काय केलं असतात फ्लेम्स किंवा हॉट गॅसेस त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. वॉटर इज कंटेंट इनसाइड द ट्यूब्स विच आर सराउंडेड बाय दी फ्लेम अँड हॉट गॅसेस. ते ओके. वॉटर त्यामध्ये ट्यूब्समध्ये प्रेझेंट असतं आणि ते कशाने सराउंडेड केलं असतं तर फ्लेम्स आणि हॉट गॅसेसने ते सराउंडेड केलेलं असतं. याला वॉटर ट्यूब बॉयलर म्हणतात. ओके. नाव सी दी सेकंड टाईप्स ऑफ बॉयलर्स अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ दी फर्नेस. जी काय फर्नेसची पोझिशन आहे त्याच्या अकॉर्डिंग त्याचं काय केलं जातं की त्याची जे काय क्लासिफिकेशन ते केलं जातं. ओके. त्यामध्ये दोन टाईप्स आहे इंटरनली फायर बॉयलर आणि एक्सटर्नली फायर बॉयलर. इंटरनली फायर बॉयलर म्हणजे फर्नेस इज लोकेटेड इनसाइड द बॉयलर शेल. जे फर्नेस आहे ज्या ठिकाणी बर्निंग होते ते काय असतं विच इज लोकेटेड इनसाइड द बॉयलर शेल. ज्या काय बॉयलर शेल आहे
त्या ठिकाणी तुमचे फर्नेस हे प्रेझेंट असतं, त्याला इंटरनली फायर बॉयलर म्हणतात. सेकंड आहे एक्सटर्नली फायर बॉयलर. द फर्नेस इज अरेंज अंडरनीथ अ ब्रिक वर्क सेटिंग. जे काय फर्नेस आहे ते कुठे प्रेझेंट असतं, तुमच्या अंडरनीथ ब्रिक वर्क सेटिंग त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. म्हणजे ते कुठे असतं, त्याच्या एक्सटर्नली प्रेझेंट असतं. त्यामुळे त्याला काय म्हणतात, एक्सटर्नली फायर बॉयलर असं म्हणतात. ओके. नाव थर्ड वन, अकॉर्डिंग टू द ॲक्सिस ऑफ द शेल. शेलचे जे काही ॲक्सिस आहे त्यावरती बॉयलरचं क्लासिफिकेशन डिपेंडंट असतं. अकॉर्डिंग टू द ॲक्सिस ऑफ द शेल म्हणजे काय, तर त्यामध्ये दोन टाईप्स आहे, एक व्हर्टिकल बॉयलर अँड सेकंड वन इज अ हॉरिझॉन्टल बॉयलर. व्हर्टिकल बॉयलर म्हणजे काय, जो काय शेलचा ॲक्सिस आहे तो काय असतो तुमचा व्हर्टिकल असतो. शेलचा ॲक्सिस काय असतो, व्हर्टिकल असतो. ओके. सेलचा ॲक्सिस व्हर्टिकल असतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात, व्हर्टिकल बॉयलर. आणि सेकंड वन हॉरिझॉन्टल बॉयलर. जे काय सेलचा ॲक्सिस आहे तो काय असतो तुमचा हॉरिझॉन्टल असतो. ओके. हॉरिझॉन्टली त्याचा ॲक्सिस असतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात, हॉरिझॉन्टल बॉयलर. म्हणजे जे काय शेलचा ॲक्सिस आहे त्याची एक्झॅक्टली पोझिशन काय आहे त्यावरती काय असतं, तुमच्या बॉयलरचं क्लासिफिकेशन डिपेंडंट असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर सेलचा ॲक्सिस व्हर्टिकल तर त्या बॉयलरला म्हणतात व्हर्टिकल बॉयलर, आणि सेलचा ॲक्सिस जर हॉरिझॉन्टल तर त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल बॉयलर. ओके. नाव द फोर्थ वन, अकॉर्डिंग टू द ॲप्लिकेशन. बॉयलरचे एक्झॅक्टली ॲप्लिकेशन काय आहे त्यावरती बॉयलरचं टाईप्स डिपेंडंट असतात. त्यामध्ये फर्स्ट आहे तुमचं युटिलिटी बॉयलर. युटिलिटी बॉयलर, लार्ज कॅपॅसिटी स्टीम जनरेटर्स यूज प्युअरली फॉर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन. युटिलिटी बॉयलर म्हणजे काय, की थर्मल पॉवर प्लॅन्ट, की ज्या ठिकाणी काय केलं जातं, तुमचे लार्ज कॅपॅसिटीचे स्टीम जनरेटर्स यूज केले जातात. आणि प्युअरली हे कशासाठी वापरतात, तर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशनच्या ठिकाणी हे काय केले जातात, यूज केले जातात. त्या ठिकाणी जो बॉयलर यूज केला जातो त्याला आपण काय म्हणतो, युटिलिटी बॉयलर असं म्हणतो. ओके. हा एक टाईप झाला, म्हणजे ज्या ठिकाणी लार्ज कॅपॅसिटी असते अशा ठिकाणी हे बॉयलर यूज केले जातात. इंडस्ट्रियल बॉयलर म्हणजे ऑब्व्हियसली काय, की लार्ज जर तुमचे स्टीम जनरेटर वापरतात, जे काय स्मॉल कॅपॅसिटीचे बॉयलर आहे इंटेंडेड फॉर यूज इन प्रोसेस इंडस्ट्री. ज्या काय प्रोसेस इंडस्ट्रीज आहे त्या ठिकाणी तुमचे इंडस्ट्रियल बॉयलर काय केले जातात, यूज केले जातात, की ज्यामध्ये काय असतं, तुमचे स्मॉल कॅपॅसिटीचे बॉयलर काय केले जातात त्या ठिकाणी यूज केले जातात. इंडस्ट्रियल बॉयलर्स, स्मॉल कॅपॅसिटीचे बॉयलर्स त्या ठिकाणी काय केले जातात, यूज केले जातात, त्याला म्हणतात इंडस्ट्रियल बॉयलर्स. ओके. असे बेसिकली ॲप्लिकेशन पर्पजचे दोन असतात, की लार्ज कॅपॅसिटीचे बॉयलर बेसिकली जे थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये यूज केले जातात त्याला युटिलिटी बॉयलर म्हणतात, किंवा स्मॉल कॅपॅसिटीचे बॉयलर आहे जे इंडस्ट्रीत यूज केले जातात त्याला इंडस्ट्रियल बॉयलर असे म्हणतात. ओके. सिलेक्शन ऑफ स्टीम बॉयलर म्हणजे काय, ज्यावेळेस आपण बॉयलर आपल्याला चूज करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, त्यावेळेस कोणकोणते वेगवेगळे फॅक्टर्स किंवा क्रायटेरिया आपण कन्सिडर करतो बॉयलर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर समजा ज्यावेळेस आपल्याला याचं जर एक्झाम्पल सांगायचं, तर ज्यावेळेस आपल्याला एखादी टू व्हीलर परचेस करायची, ज्यावेळेस आपल्याला काय करायचं, एखादी टू व्हीलर काय करायची आहे, परचेस करायची आहे, तर त्या इन्स्टंटला तुम्ही काय करतात, कोणकोणते पॉईंट्स कन्सिडर करतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला टू व्हीलर्स कन्सिडर करायची तर आपण फर्स्टली बघतो ती व्हेकल कोणत्या कंपनीची, मॅन्युफॅक्चरर्स कोण आहे, तिचं किती सीसीचं इंजिन आहे ते आपण बघतो. ओके. त्यानंतर ती किती ॲव्हरेज देते, समजा 1 लिटर पेट्रोल त्यामध्ये फिलअप केलं तर किती किलोमीटर चालते हे आपण त्या ठिकाणी बघतो. ती व्हेकल किती मेंटेनन्स देईल हे आपण बघतो. ओके. म्हणजे तिची कॉस्ट एक आपण कन्सिडर करत असतो, की व्हेकल आपल्याला घ्यायला परवडेल का, अशा गोष्टी आपण काय करत असतो, कन्सिडर करत असतो. एखादं टू व्हीलर घेताना तिचं इंजिनचं CC किती आहे, ॲव्हरेज किती आहे, कंपनी किती आहे, कॉस्ट किती आहे, मेंटेनन्स किती देते, असे वेगवेगळे फॅक्टर्स कन्सिडर करून आपल्याला ती परवडेल या हिशोबाने आपण काय करत असतो, ती व्हेकल चूज करत असतो. ओके. तसं ज्यावेळेस तुम्हाला सिलेक्शन ऑफ ए स्टीम बॉयलर, ज्यावेळेस काय सिलेक्शन ऑफ ए स्टीम बॉयलरचं सिलेक्शन करत असताना कोणकोणते फॅक्टर्स तुम्ही काय करतात, कन्सिडर करतात. द सिलेक्शन ऑफ टाईप अँड साईज ऑफ स्टीम बॉयलर डिपेंड ऑन द फॉलोइंग फॅक्टर. त्यातलं फर्स्ट आहे द पॉवर रिक्वायर्ड अँड द वर्किंग प्रेशर. जे काय बॉयलर तुम्ही परचेस करणार आहे त्यासाठी किती पॉवर रिक्वायर्ड असते आणि किती वर्किंग प्रेशरवरती ते बॉयलर काय करतं, वर्क करतं, हा एक मेन फॅक्टर असतो, की रिक्वायर्ड पॉवर किती रिक्वायर्ड आहे पर्टिक्युलर टाईपच्या बॉयलरला, अँड द एक्झॅक्टली किती प्रेशर, वर्किंग प्रेशरवरती तो बॉयलर काय करत असतो, वर्क करत असतो.
सेकंड, द रेट ॲट विच स्टीम इज टू बी जनरेटेड. सगळ्यात मेन पर्पज काय असतो बॉयलरचा, की आपण बॉयलर कशासाठी घेतो, तर जी काय स्टीम जनरेट करण्यासाठी आपण काय करत असतो, बॉयलर परचेस करत असतो. परंतु ज्यावेळेस आपण बॉयलर विकत घेतो किंवा चूज करतो त्या इन्स्टंटला सिलेक्ट करायच्या वेळेस की तो बॉयलर एक्झॅक्टली किती रेटने स्टीम काय करतो, जनरेट करतो, द रेट ॲट विच स्टीम इज टू बी जनरेटेड, ओके, त्यावरती तुमचं बॉयलरचं सिलेक्शन काय असतं, डिपेंडंट असतं. त्यानंतर असतं द जिओग्राफिकल पोझिशन ऑफ द पॉवर हाऊस. ज्या ठिकाणी एक्झॅक्टली तुम्ही बॉयलर इन्स्टॉल करणार आहात, ओके, ज्या पॉवर हाऊसला किंवा एखाद्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीत तुम्ही बॉयलर इन्स्टॉल करणार आहात त्या ठिकाणी एकदा तिथली जिओग्राफिकल पोझिशन बघितली जाते. जिओग्राफिकल किंवा आपण म्हणतो भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणची बघितली जाते किंवा जिओग्राफिकल पोझिशन त्या ठिकाणची चूज बघून आपण काय करत असतो, बॉयलर चूज करत असतो. द फ्युएल अँड वॉटर अवेलेबिलिटी. जे काय बॉयलर आहे ते दोन गोष्टी चालणार आहे. सर्वात महत्त्वाची, बॉयलर रन होण्यासाठी काय लागतं, त्याला फ्युएल, कोणत्या टाईपचं एक्झॅक्टली फ्युएल त्या ठिकाणी अवेलेबल असतं. आता आपल्याला माहिती आहे बॉयलरसाठी काय फ्युएल लागतं, तर आपल्याला कोल लागू शकतं, बगास लागू शकतं, ओके, ऑइल लागतं, ज्यावरती बॉयलर चालतं. हे त्याचं वर्किंग मीडियम आहे की ज्यावरती वर्किंग फ्युएल आहे की ज्यावरती बॉयलर चालतं. तर एक्झॅक्टली ज्या ठिकाणी तुम्ही बॉयलर इन्स्टॉल करणार आहात तिथे एक्झॅक्टली कोणत्या टाईपचं फ्युएल तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहात, यूज करणार आहात, त्यावरती ते सिलेक्शन ऑफ स्टीम बॉयलर डिपेंडंट असतं. अँड वॉटर अवेलेबिलिटी. जे काय वॉटर तुम्ही बॉयलरला सप्लाय करणार आहात ते एक्झॅक्टली त्या ठिकाणी कशा प्रकारचं वॉटर अवेलेबल आहे किंवा किती अमाऊंटमध्ये वॉटर अवेलेबल आहे त्याच्यावरती काय केलं जातं, त्या बॉयलरचं सिलेक्शन डिपेंडंट असतं. द टाईप ऑफ फ्युएल टू बी यूज. जे काय फ्युएल तुम्ही बॉयलरसाठी यूज करणार आहे त्या कोणत्या टाईपचं एक्झॅक्टली फ्युएल त्या ठिकाणी यूज करणार आहात हे त्या ठिकाणी बघितलं जातं. द प्रोबेबल परमनन्सी ऑफ द स्टेशन. जे काय स्टेशन आहे, ओके, त्याची परमनन्सी किती, की एखादा बॉयलर तुम्ही तिथं इन्स्टॉल केला तर तुम्ही तो परमनंटली इन्स्टॉल केला आहे की काही दिवसांनी त्या ठिकाणून तो शिफ्ट करणार आहात, यावरती पण बॉयलरचं सिलेक्शन काय असतं, डिपेंडंट असतं. आणि द प्रोबेबल लोड फॅक्टर. एक्झॅक्टली त्या बॉयलरवरती किती लोड असणार आहे हा फॅक्टर कन्सिडर केला जातो ज्यावेळेस बॉयलर तुम्ही चूज करता. असे वेगवेगळे फॅक्टर्स की पहिलं आपण बघितलं द पॉवर रिक्वायर्ड अँड द वर्किंग प्रेशर. द सेकंड, द रेट ॲट विच स्टीम इज टू बी जनरेटेड. थर्ड, द जिओग्राफिकल पोझिशन ऑफ द पॉवर हाऊस. फोर्थ, द फ्युएल अँड वॉटर अवेलेबिलिटी. द टाईप ऑफ फ्युएल टू बी यूज. कोणत्या टाईपचं फ्युएल यूज करणार आहे. द प्रोबेबल परमनन्सी ऑफ द स्टेशन. जे काही स्टेशन आहे त्याची परमनन्सी. द प्रोबेबल लोड फॅक्टर पण बघणार आहेत, ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ स्टीम बॉयलर. स्टीम बॉयलरशी रिलेटेड इम्पॉर्टंट टर्म्स आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यातलं फर्स्ट आहे दी बॉयलर शेल. It is made up of steel plates bent into cylindrical form and riveted or welded together. The ends of the shell are closed by means of end plates. A boiler shell should have sufficient capacity to contain and water. जे काही बॉयलर शेल त्याच्यामध्ये असतात हे कशा असतात तर बेसिकली जे काय बॉयलर शेल त्या ठिकाणी असतात हे कशा असतात तर बेसिकली इट इज मेड अप ऑफ स्टील प्लेट. कशापासून बनवलेले असतात तर ते स्टील प्लेटपासून काय केलेले असतात, बनवलेले असतात इंटू सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये ते बनवलेले असतात. अँड रिवेटेड ऑर वेल्डेड टुगेदर. कसे असतात ते रिवेटेड ऑर वेल्डेड टुगेदर असतात. द एंड्स ऑफ द शेल आर क्लोज बाय मीन्स ऑफ एंड प्लेट्स. जे काय शेलचे एंड्स आहेत ते क्लोज असतात बाय मीन्स ऑफ एंड प्लेट्सच्या साहाय्याने काय केलं असतात ते क्लोज केलेले असतात. A boiler shell should have sufficient capacity to contain water and steam. जे काय शेल आहे त्याची ती पर्टिक्युलर कॅपॅसिटी असली पाहिजे, किती, सफिशियंट टू कंटेन वॉटर अँड स्टीम अँड वॉटर कंटेन करण्याची तेवढी त्याची कॅपॅसिटी असली पाहिजे. कंबशन चेंबर. इट इज द स्पेस जनरली बिलो द बॉयलर शेल meant for burning fuel in order to produce steam from the water contained in the shell. कंबशन चेंबर. इट इज द स्पेस जनरली बिलो द बॉयलर शेल. हा कोणता स्पेस आहे जो बॉयलर शेलच्या खाली असतो आणि मेड फॉर बर्निंग ऑफ फ्युअल. जे काय फ्युएल आहे ते त्याच्यावरती काय केलं जातं, बर्न केलं जातं इन ऑर्डर टू प्रोड्यूस स्टीम फ्रॉम द वॉटर कंटेंट इन द शेल. आणि जे काय शेलमध्ये प्रेझेंट असणार जे काय वॉटर आहे त्या वॉटरचं काय करतं ते स्टीममध्ये काय करत असतं, कन्व्हर्जन करत असतं, ओके. नंतर आहे ग्रेट. इट इज अ प्लॅटफॉर्म इन द कंबशन चेंबर. ग्रेट काय, इट इज नथिंग बट इट इज अ प्लॅटफॉर्म इन द कंबशन चेंबर. कंबशन चेंबरच्या स्थिती हा प्लॅटफॉर्म आहे अपॉन विच फ्युअल कोल ऑर वूड इज बर्न. की जिथे काय केलं जातं
तुमचं कोल आणि फ्युएल, कोल जे काय फ्युएल आहे ते ॲक्च्युली बर्न केलं जातं. म्हणजे कोल किंवा वूड हे काय केलं जातं, ॲक्च्युली त्या ठिकाणी काय केलं जातं, बर्न केलं जातं. द ग्रेट जनरली कन्सिस्ट ऑफ कास्ट आयर्न बार्स विच आर स्पेस अपार्ट सो दॅट एअर रिक्वायर्ड फॉर कंबशन कॅन पास थ्रू देम. द सरफेस एरिया ऑफ द ग्रेट ओव्हर विच द फायर टेक्स प्लेस इज कॉल्ड ॲज अ ग्रेट सरफेस. जो काही सरफेस एरिया आहे ग्रेटचा, ओव्हर विच फायर टेक्स प्लेस, ज्यावरती काय केलं जातं, ॲक्च्युली फायर काय केलं जातं, टेक्स प्लेस केलं जातं. ॲक्च्युली द फायर टेक्स प्लेस इज कॉल्ड ॲज द ग्रेट सरफेस. त्याला काय म्हणतात, तर त्याला ग्रेट सरफेस असं म्हणतात. नेक्स्ट वन विच इज फर्नेस. फर्नेस इट इज द स्पेस अबोव द ग्रेट अँड बिलो द बॉयलर शेल. फर्नेस काय, ग्रेट सेलच्या वरचा पोर्शन आणि बॉयलर शेलच्या खालचा पोर्शन, जो एक्झॅक्टली पोर्शन आहे विच इज नोन ॲज अ फर्नेस इन विच द फ्युएल इज ॲक्च्युली बर्न. की ज्यामध्ये काय केलं जातं, तुमचं जे काय फ्युएल आहे ते ॲक्च्युली काय केलं जातं, फर्नेस, त्याला ॲक्च्युली काय केलं जातं, बर्न केलं जातं. त्याला काय म्हणतात, फर्नेस. द फर्नेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फायर बॉक्स. आणि त्याला काय म्हणतात अजून, की त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण फायर बॉक्स असंही म्हणतात. ओके, तर आज आपण काय काय बघितलं, एक थोडक्यात रिव्हिजन घेऊ. अकॉर्डिंग टू दी कंटेंट इन द ट्यूब्स, कंटेंट इन द ट्यूब्स काय बघितलं, फायर ट्यूब बॉयलर, फ्लेम अँड हॉट गॅसेस पासेस थ्रू द ट्यूब्स विच आर सराउंडेड बाय वॉटर. ओके, वॉटर ट्यूब्स बॉयलर, वॉटर इज कंटेंट इनसाइड द ट्यूब्स विच आर सराउंडेड बाय फ्लेम्स अँड हॉट गॅसेस. ओके, नेक्स्ट वन, अकॉर्डिंग टू द पोजिशन ऑफ द फर्नेस, इंटरनली फायर बॉयलर अँड एक्सटर्नली फायर बॉयलर. Classification according to the axis of the shell, vertical boiler, horizontal boiler. According to the application, utility boiler, large capacity steam generators used purely for electrical power generation, and industrial boilers, small capacity boilers intended for use in the process industry. Now we have to see the how to select the boiler. The selection of type and size of steam boiler depend upon the following factors: the power required and the working pressure, the rate at which steam is to be generated, the geographical position of the powerhouse, the fuel and the water availability, the type of fuel to be used, the probable permanency of the station, and the probable load factor. These are the various factors while selecting the steam boiler. And lastly, we have to see the important terms for steam boiler, where the boiler shell, combustion chamber, grate, and the furnace. Boiler shell, it is made up of steel plates bent into cylindrical form and riveted or welded together. The ends of the shell are closed by means of end plates. A boiler shell should have sufficient capacity to contain water and steam. Combustion chamber, it is the space generally below the boiler shell meant for burning a fuel in order to produce steam from the water contained in the shell. Grate, it is a platform in the combustion chamber upon which fuel, which is nothing but the coal or the wood, is burned. The grate generally consists of cast iron bars which are spaced apart so that air required for the combustion can pass through them. The surface area of the grate over which the fire takes place is called as the grate surface. Furnace, it is the space above the grate and below the boiler shell in which the fuel is actually burned. The furnace is called as the firebox. Okay, remaining portion आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.